नमस्कार मंडळी, तर आज सकाळी सकाळी रेडी होऊन आयटम बनवून मी निघाले आहे विजिट करायला इमॅजिका थीम पार्कला। प्लॅन तर भरपूर दिवसापासून होता, पण शेवटी आज जमलंच। आजचा व्लॉग मी पूर्णपणे तुमच्यासाठी शूट करतेय। माझा आजचा आउटफिट, ट्रॅव्हल, तिकीटचे रेट्स, राइड्स आणि आमचा कंप्लीट एक्सपिरियन्स मी या ब्लॉग मध्ये शेअर करणार आहे। बात करूया माझ्या आउटफिट पासून। मी घातला आहे खूप ट्रॅव्हल फ्रेंडली आणि हलकासा आउटफिट, कारण इमॅजिका मध्ये ट्रॅव्हल करायला आणि संपूर्ण राइड्स घ्यायला खूप वेळ लागतो। आम्ही सकाळी 9 वाजता घरातून निघालो आणि 12 पर्यंत इमॅजिकाला पोहोचलो। थोडा उशीर झालाच, पण एक्साइटमेंट फुल होती। थोडं तिकीट्सच्या रेट बद्दल सांगते। आधी इमॅजिकाचे राइड्स 1500 ला होते आणि तेच ध्यानामध्ये ठेवून आम्ही निघालो होतो। आय मीन त्याच्या अकॉर्डिंग बजेट जो आहे तो प्लॅन केला होता, पण आता ते वाढून 2200 झाले आहेत फक्त थीम पार्क साठी। आणि तुम्हाला जर जेवण वगैरे इन्क्लूड करायचे असतील तर अजून 500 रुपीज त्याचे एक्स्ट्रा होतात, विच अराउंड 2700 पर्यंत ते जातं। आणि आम्ही जो प्लॅन घेतला होता तो स्नो वर्ल्ड प्लस थीम पार्क असा घेतला होता, तर त्या दोघांचं कॉस्टिंग आम्हाला 2800 पर्यंत होतं। ठीक आहे, जेवण इन्क्लूड नाही केलं, कारण की लास्ट टाइम म्हणजे मी टेस्ट केलं होतं इमॅजिकाचं फूड, तर ते मला एवढं नाही आवडलं। सो त्यामुळे आम्ही जेवण जे आहे ते ह्या प्लॅन मध्ये इन्क्लूड नाही केलं। आम्ही विचार केला की म्हणजे राइड्स मध्ये बसणार ना, तर अगर तुम्ही हेवी जेवण जेवलं असणार ना तर ते पूर्ण वरती खाली होऊन जातं, पूर्ण म्हणजे इमॅजिन नाही करता एवढं अनइझी फील होतं। त्यापेक्षा जेवढं पोट तुमचं रिकामं असेल या नॉर्मल स्नॅक्स तुम्ही घेऊ शकता, तसं तुम्ही म्हणजे डे तुमचा आजचा दिवस म्हणजे तसा वेंट करा। खूप हेवी जेवण करून राइड्स मध्ये बसणार ना तर खूप अनइझी फील होणार। आय नो राइड्सचे रेट्स थोडे वाढले आहेत, पण वर्थ इट आहेत। एकदा तरी एक्सपिरियन्स नक्कीच घेतला पाहिजे ह्या गोष्टीचा। वेळी आम्ही आमच्या टॉडलर सोबत आलो आहोत। दोघंही अजून 3 वर्षाचे नाहीयेत, येणाऱ्या 1-2 महिन्यांमध्ये होतील। तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे काही राइड्स आहेत, म्हणजे सिलेक्टेड राइड्स आहेत। तर ते सुद्धा मी पुढे म्हणजे व्लॉग मध्ये दाखवलं आहे की लहान मुलांसाठी तुम्ही काय काय राइड्स युजफुल आहे, या कोणत्या राइड्स घेऊ शकता। ठीक आहे, तर व्हिडिओमध्ये पूर्ण बनवून राहा। मी पूर्ण डिटेल माहिती दिली आहे की तुम्हाला जर तुमचे लहान मुलं आहेत आणि तुम्ही असा विचार करताय की आम्ही इमॅजिकाला फिरायला जावं की नाही, कसा होईल। एक टिप देईल की जर तुम्ही लहान मुलांसोबत इमॅजिकाला जात असणार तर कोणातरी सोबत जा। म्हणजे सोबत जर जाणार ना, तर तुम्हाला जर पूर्ण राइड्स एन्जॉय करायच्या असतील ना, तर तुम्ही तुमचा बेबी तुमच्या विश्वासातल्या माणसासोबत ठेवून तुम्ही सुद्धा राइड्सचा एक्सपिरियन्स करू शकता। आणि जे लहान मुलं आहेत त्यांना सुद्धा तेवढंच छान म्हणजे वातावरण मिळेल आणि त्यांचं सुद्धा एक्साइटमेंट लेवल बनून राहील। तुम्ही पण डिसअपॉइंट नाही होणार आणि तुमचे लहान मुलं पण डिसअपॉइंट नाही होणार, म्हणजे ते वैताग नाही देणार, क्लिंगी बिहेव नाही करणार। तर ऑब्व्हियसली एक म्हणजे कपल, जसं मी माझी बेस्ट फ्रेंड आहे तिच्यासोबत गेले होते, तसं तुमच्या फॅमिली सोबत या फ्रेंड सोबत तुम्ही हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे। मॅजिका मध्ये गेल्यावर सर्वात आधी लक्षात येते क्लेनलीनेस अँड कलरफुल वाइब्स। सगळीकडे फोटो पॉइंट्स, क्यूट कॅरेक्टर्स आणि एकदम मॅजिकल ॲटमॉस्फिअर असतो। आम्ही ऑलमोस्ट सर्व राइड घेतल्या। भानगड फोर्ट, त्यानंतर डीप स्पेस, रोलर कोस्टरची सर्वात मोठी राईड आहे। त्यानंतर मिस्टर इंडियाची राईड, ती सुद्धा खूप ऑसम आहे। मिस्टर इंडियाची राईड जर तुम्ही मिसच नाही केली पाहिजे, ती खूप मस्त आहे। आणि इव्हन लहान मुलांसाठीच्या ज्या राईड्स आहेत त्या सर्व आम्ही घेतल्या, पार्क एक्सप्लोर केलं आणि मग नंतर आम्ही गेलो स्नो वर्ल्डमध्ये। आणि स्नो वर्ल्ड तर आजच्या दिवसाचा हायलाइट होता। तिकडे तुम्हाला जॅकेट, ग्लोव्स आणि बूट्स प्रोव्हाइड केले जातात। सॉक्स तुम्हाला जर घालून गेले असतात तर वेल अँड गुड, अदरवाइज तुम्हाला नवीन जे आहेत ते परचेस करायला लागतात। आतमध्ये एकदम थंडीचा माहोल होता। तिकडे सुद्धा एक स्लाइड्स असते, इग्लू बनलेला आहे, स्नोमॅन आहे, रेनडियर वगैरे ठेवले आहेत, म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स। तिकडे तुम्ही डान्स सुद्धा करू शकता, डीजे सुद्धा प्ले होतो। ओव्हरऑल एक्सपिरियन्स स्नो वर्ल्डचा खूप ऑसम होता। म्हणजे मुंबईच्या गरमीमध्ये स्नो वर्ल्डचं फील घ्यायचं असेल तर इमॅजिका इज द बेस्ट हायलाइट, सो यू शुड विजिट। बर्फात खेळायला आणि स्नो स्लाइड्स वर नाचायला खूप मजा आली। फक्त एक गोष्ट मिस झाली, ती म्हणजे संध्याकाळची परेड। आम्ही वेळेत स्नो वर्ल्ड मध्ये गेलो, त्यामुळे संध्याकाळची परेड जी आहे ती पाहता आली नाही। म्हणून मी सांगते, शक्य तितक्या लवकर वेळेत पार्कमध्ये पोहोचा, म्हणजे पार्क आणि परेड दोन्ही एन्जॉय करता येईल। एकंदरीत इमॅजिका ट्रिप खूप छान झाला। पैसे थोडे जास्त असले तरी राइड्स तर पैसा वसूल आहेत।
जर तुम्ही फॅमिली ट्रिप प्लॅन करत असणार स्पेशली लहान मुलांसोबत तर एकदा इमॅजिकाला नक्की व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही इमॅजिकाला गेले आहात आणि गेले असणार तर इमॅजिकामधला कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त आवडला. हे काही राईड्स आहेत जे मी लहान मुलांसोबत एन्जॉय केले. तुम्ही सुद्धा जाऊ शकता. जर तुम्हाला तुमच्या मुलांना म्हणजे थोडं भीती वाटते, मुलांना रिस्क नाही घेऊ शकत, तर ह्या सर्व राईड्स तुम्ही खूप छान पद्धतीने एन्जॉय करू शकता आणि मुलांना सुद्धा छान वाटतं. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या, नवीन नवीन ट्रिप्स प्लॅन करत जा आणि खुश रहा. टूडल्स.